विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मानसिक क्षमता चाचणी या विषयातील प्रकरण पहिले आकृती पूर्ण करा या प्रकरणातील प्रश्न क्रमांक 1 ते 20 मधील प्रश्न कसे सोडवायचे याचा सराव केला होता. या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 21 ते 40 मधील आकृत्या कशा पूर्ण करायच्या ते अभ्यासणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 21. प्रश्न आकृतीचे निरीक्षण केले का? काय लक्षात येईल? एक पाकळी डार्क रंगाची आहे आणि दुसरी पाकळी फिकट रंगाची आहे. मग आपण जर हा आकार पूर्ण केला तर इथे आपल्याला फिकट रंगाची पाकळी जोडावी लागेल आणि या बाजूला आपल्याला एक डार्क कलरची अर्ध पाकळी जोडावी लागेल. मग पर्यायाचे निरीक्षण जर तुम्ही केले तर पर्याय क्रमांक 1 मध्ये या बाजूला डार्क पाकळी आहे आणि वरच्या बाजूला मात्र फिकट रंगाची पाकळी आहे, म्हणून हा पर्याय आपला चुकीचा आहे. बी पर्यायाचे निरीक्षण केल्यावर खाली फिकट रंगाची पाकळी आहे आणि वर मात्र डार्क रंगाची अर्ध पाकळी आहे, म्हणून हाच पर्याय आपला योग्य पर्याय आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पेपर सोडवत असताना पर्यायाला टिक करायचे नाही. तर या ठिकाणी 4 गोल दिलेले आहेत A, B, C, D. तर आपला जो योग्य पर्याय असेल त्या पर्यायाला आपल्याला गोल करायचे आहे. जसं आपलं योग्य उत्तर आहे B, तर मग आपल्याला इथे B ला गोल करायचा आहे, टिक करायची नाही. प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22 मधल्या प्रश्नाकृतीचे जर निरीक्षण केले आणि ती पूर्ण केली आपण तर ते अशा प्रकारे पूर्ण करावी लागेल. अर्धवर्तुळ आणि बाहेरच्या दिशेने जाणारा बाण. तर मग सर्व पर्यायाचे निरीक्षण करा. ए पर्याय हा बाहेरच्या दिशेने जाणारा आहे का? हो, आहे. आणि बाकी पर्यायाचे जर निरीक्षण केले तर बाण हा डावीकडे खाली जात आहे. सी पर्यायामध्ये तो उजवीकडे वर जात आहे आणि डी पर्यायामध्ये तो उजवीकडे वर जात आहे. आपल्याला उजवीकडे खाली येणारा बाण पाहिजे, म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 23. प्रश्न आकृतीचे निरीक्षण केल्यावर असे लक्षात येईल, जर आकृती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर ती अशा प्रकारे पूर्ण होईल. हो की नाही? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेपरमध्ये पेन्सिलनी प्रश्न आकृती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि जशा प्रकारे ती पूर्ण झाली तो आकार पर्यायामध्ये शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता अशा प्रकारे आपण ही आकृती पूर्ण केल्यावर आपल्या सहजच लक्षात येईल की हा पर्याय बी पर्याय चुकीचा आहे, सी पर्याय सुद्धा चुकीचा आहे आणि डी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. हे आपल्या सहजच लक्षात येईल. हा प्रश्न 2022 सालच्या नवोदय परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 24. आकृती जर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर आपण ती अशा प्रकारे पूर्ण करूया. पेपरमध्ये तुम्ही पेन्सिलने पूर्ण करायची आहे आणि तुम्ही काढलेला भाग आणि पर्यायामध्ये जुळणारा भाग तुम्हाला शोधायचा आहे. तर तुमच्या सहजच लक्षात येईल ए पर्याय हा चुकीचा आहे, बी पर्याय सुद्धा चुकीचा आहे, डी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. परंतु तुम्ही काढलेला भाग आणि पर्याय क्रमांक सी मधला भाग हा तंतोतंत मॅच होणार आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न सोडवणं फार सोपं आहे. फक्त थोडीशी निरीक्षण क्षमता आपण जर वाढवली तर आपण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे अगदी अचूक देऊ शकतो. हो की नाही? तर मग तुम्हाला प्रश्नामध्ये पर्यायाचे बारीकाईने निरीक्षण करायचे आहे आणि योग्य उत्तर शोधायचे आहे. प्रश्न क्रमांक 25 बघूया. प्रश्न आकृती जर आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर आधी आपल्याला या भागाला डॉट असलेले आकार आधी शोधावा लागेल. मग ए पर्यायाचे निरीक्षण केले तर डॉट हे डाव्या बाजूला आहे, म्हणून तो पर्याय कट झाला. बी पर्यायामध्ये तो वरच्या बाजूला डॉट गेलेले आहे, म्हणून बी पर्याय सुद्धा कट झाले. डी पर्यायामध्ये आणि सी पर्यायामध्ये आपण बारकाईने निरीक्षण जर केले तर डॉटच्या नंतर
अशा रेषा आपल्याला हव्या आहेत. परंतु डी पर्यायामध्ये डॉटच्या नंतर काळा भाग आलेला आहे, म्हणून डी पर्याय सुद्धा कट झाला. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. हा प्रश्न 2019 मधल्या नवोदय परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 26. प्रश्न आकृती पूर्ण करूया पेन्सिलने. अशा प्रकारे ते पूर्ण होईल. आता आपण पर्यायाचे निरीक्षण करूया. हा पर्याय अगदी चुकीचा आहे. सी पर्याय सुद्धा 2 रेषा काढलेल्या आहे, चुकीचा आहे. डी पर्यायामध्ये सुद्धा 2 रेषा काढल्या आहे, पर्याय चुकीचा आहे. बी पर्याय हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. चला तर मग प्रश्न क्रमांक 27 बघूया. प्रश्न क्रमांक 27 मधली प्रश्न आकृती जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपल्याला या बाजूने आधी अशा रेषा हव्या आहेत आणि नंतर या साईडने फुल्या हव्या आहेत. मग वर रेषा आणि उजव्या बाजूला फुल्या असलेला पर्याय आहे बी आहे. ए पर्याय तर कटच झाला. सी पर्यायामध्ये असं काहीच दिसत नाही आहे. आपल्याला बी आणि डी पर्यायामधून योग्य पर्याय शोधायचा आहे. तर बारकाईने जर निरीक्षण केले तर बी पर्यायामध्ये या साईडला सुद्धा रेषा आहे आणि खाली सुद्धा रेषा आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. मग राहिला डी पर्याय, ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, आलं लक्षात? प्रश्न क्रमांक 28. प्रश्न आकृती जर आपण पूर्ण केली तर ती अशा प्रकारे पूर्ण होईल. मग ए पर्यायाचे निरीक्षण केले तर इथे डॉट कुठेच नाही. बी पर्यायामध्ये सुद्धा डॉट नाही. सी पर्यायामध्ये तो या बाजूला आलेला आहे, तो सुद्धा पर्याय चुकीचा आहे. आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 29. प्रश्न आकृती जर तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर ते अशा प्रकारे पूर्ण होईल. मग ए पर्यायाचे निरीक्षण केल्यास ए पर्याय तिथे चुकीचा ठरेल. सी पर्याय सुद्धा चुकीचा ठरेल आणि डी पर्याय सुद्धा चुकीचा ठरेल. आपण जो आकार काढलेला आहे तो आणि बी पर्याय हा परफेक्ट मॅच होणार आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 मध्ये हे 2 आकार सारखे आहे. मग हे 2 आकार आपले सारखे झाले पाहिजे, म्हणजे या आकाराशी मिळता जुळता आकार आपल्याला इथे शोधायचा आहे. मग ए पर्याय इथे बसणार नाही. बी पर्याय सुद्धा इथे बसणार नाही. डी पर्याय सुद्धा इथे चुकीचा ठरेल आणि सी पर्याय हा या ठिकाणी जर आपण जोडला तर तो तंतोतंत ती आकृती पूर्ण होईल, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसे सोडवायचे हे तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आले असेलच. आणखी सराव करूया, म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल की या प्रश्नाचे उत्तर कसे सोडवायचे आणि प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही योग्य प्रकारे उत्तर सोडवू शकाल. चला तर मग प्रश्न क्रमांक 31. सांगा बरं पटकन या प्रश्नाचे उत्तर. निरीक्षण करा आणि आकृती आधी पेन्सिलने पूर्ण करा. अशा प्रकारे ही आकृती पूर्ण होईल, हो की नाही? मग पर्यायामध्ये हा आकार शोधण्याचा प्रयत्न करा. इथे ए पर्यायामध्ये हा वर्तुळ खाली गेलेला आहे. बी पर्याय यामध्ये हा पर्यायामध्ये हा वर्तुळ वरच्या बाजूला आहे, परंतु खालचा आकार मात्र चुकीचा आहे. सी पर्यायामध्ये वर्तुळ खालच्या बाजूला आहे, म्हणून सी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. डी पर्यायामध्ये मात्र आपण काढलेला आकार आणि डी पर्यायाचा आकार अगदी तंतोतंत जुळणार आहे, म्हणून डी पर्याय आपले योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 32. निरीक्षण करा प्रश्न आकृतीचे. काय लक्षात येईल? आधी आपण आकार काढून घेऊया पेन्सिलने. पहिल्या चौकोनामध्ये 1 अधिकचे चिन्ह आहे, दुसऱ्या चौकोनामध्ये 2 आहे, तिसऱ्या चौकोनामध्ये 3 अधिकचे चिन्ह आहे. मग आपण 4 अधिकचे चिन्ह काढूया आणि आकृती पूर्ण करूया. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये
4 अधिकचे चिन्ह आहे, परंतु ही रेषा मोठी झाली, त्यामुळे हा पर्याय चुकला. बी पर्यायामध्ये 4 अधिकचे चिन्ह आहे, परंतु ही रेषा सुद्धा मोठी आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा चुकला. सी पर्यायामध्ये 4 अधिकचे चिन्ह आहे आणि छोटी रेषा आहे, आणि आपण सुद्धा आपल्या प्रश्न आकृतीमध्ये अशाच प्रकारे एक छोटी रेषा आणि 4 अधिकचे चिन्ह काढून ती आकृती पूर्ण केली आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 33. हा प्रश्न 2023च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. अगदी सोपा आहे. प्रश्न आकृती जर आपण पूर्ण केली तर ती एका रेषेनेच पूर्ण होईल. मग चारी पर्यायाचे निरीक्षण केले तर बी पर्याय चुकीचा आहे, सी पर्याय सुद्धा आपल्याला चुकीचा वाटत आहे आणि डी पर्याय तर लक्षातच येतो आहे. म्हणजे राहिला आपला पर्याय क्रमांक ए, जे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अरे विद्यार्थी मित्रांनो, घाबरू नका. आकृती जरी कठीण दिसत असली तरी थोडंसं जर आपण निरीक्षण केलं तर हा प्रश्न लवकर सुटेल. आधी आपण आकृती पूर्ण करूया. एक रेषा जोडूया, मग त्याच्यासारखी अशी एक रेषा जोडूया. आता पर्यायामध्ये आधी निरीक्षण करा. आपण काढलेल्या 2 रेषा कोणत्या पर्यायात दिसत आहे बरं? फक्त पर्याय क्रमांक सी मध्ये. तशा रेषा बी मध्ये नाही, ए मध्ये नाही आणि डी मध्ये पण नाही. म्हणून जास्त विचार न करता आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर सी गृहीत धरायचे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत आपल्याला एक प्रश्न 1 मिनिटाच्या आत सोडवायचा असतो. म्हणूनच पटपट आपलं उत्तर काढायचं आणि पुढे जायचं. चला तर मग प्रश्न क्रमांक 35 सोडवूया. आधी आकृती आपण पूर्ण करूया. अशा प्रकारे ही आकृती पूर्ण होईल. हे 2 भाग सारखे आहे आणि हे 2 भाग आपल्याला सारखे शोधायचे आहे. तर मग ए पर्यायामध्ये तुमच्या लक्षात येईल हे जे 2 आकार आहेत ते खूप मोठे आहे, म्हणून ए पर्याय चुकीचा आहे. सी पर्यायामध्ये त्रिकोणामध्ये रेषा आहे, म्हणून या ठिकाणी हा पर्याय चुकीचा आहे. डी पर्यायामध्ये ही रेषा काढायची राहिलेली आहे, म्हणून डी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36 हा 2021 सालच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे बरं का. बघूया जमतो का आपल्याला. चला प्रश्न आकृती पूर्ण करूया. आधी अर्धवर्तुळ काढू, त्यात छोटे वर्तुळ काढूया आणि मग इथे सुद्धा अर्धवर्तुळ काढूया. आता पर्यायाचे निरीक्षण करूया. पर्याय क्रमांक ए आहे की नाही चुकीचा. पर्याय क्रमांक सी, हे वर्तुळ नकोय. पर्याय क्रमांक डी तर एकदमच वेगळा आहे. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर तुमच्या लक्षात आले असेल, पर्याय क्रमांक बी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37 मधली आकृती जरी कठीण दिसत असली ना, तरी ती खूप सोपी आहे. कशी बघा. आकार पूर्ण केल्यावर लक्षात येईल अशा प्रकारे तो आकार पूर्ण होईल. मग ए पर्यायामध्ये आकार चुकीचा आहे. बी पर्यायामध्ये हा आकार उलटा काढलेला आहे, म्हणून बी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. डी पर्यायामध्ये या ठिकाणी आकृती चुकीची आहे, म्हणून डी पर्याय सुद्धा कट करूया. मग आपण काढलेला आकार आणि पर्याय सी मधला आकार हा तंतोतंत जुळणार आहे, म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विद्यार्थी मित्रांनो, 38 नंबरचा प्रश्न हा 2018 सालच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेला आहे. अगदी सोपा आहे. आकृती पूर्ण करूया. मग तुम्हाला लक्षात येईल की ए पर्याय हा चुकीचा आहे, बी पर्याय सुद्धा चुकीचा आहे, डी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. आपण काढलेला आकार आणि सी हा पर्याय तंतोतंत मॅच होणार आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर सी. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल ना
प्रश्न किती सोपे आहे म्हणून? अरे हो, प्रश्न सोपेच असतात, परंतु आपल्याला बारकाईने निरीक्षण करून ते उत्तर शोधायचे असते. आता याच प्रश्नाचे उत्तर बघा ना. हा प्रश्न दिसायला जरी कठीण असला तरी थोडंसं जर निरीक्षण केलं तर लगेच सुटेल. तर बघा, इथे जेवढ्या आडव्या रेषा आहे त्यामध्ये बसणारे तेवढेच डॉट आहे आणि जेवढ्या उभ्या रेषा आहे त्याच्यामध्ये बसणारे डॉट तेवढेच आहे. इथे सुद्धा आडव्या आणि उभ्या रेषेमध्ये बसतील एवढे डॉट काढलेले आहे. आता या चौथ्या प्रश्न आकृतीला आपण पूर्ण करूया. आडव्या रेषा काढूया आणि उभ्या रेषा काढूया. आता मला सांगा, किती चौकोन आहे आणि चौकोनामध्ये किती डॉट बसतील? 1 2 3 4, हो की नाही? मग आपण काढलेला आकार आणि ए जुळतो आहे का? नाही. बी जुळतो आहे का? नाही. डी जुळतो आहे का? नाही. आपल्याला हवे आहे 4 डॉट आणि ते आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. आहे की नाही सोपं? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 2021 सालच्या पेपरमध्ये विचारलेला आहे. चला बघूया बरं आपल्याला सोडवता येतो का तो. तिन्ही आकृतीचे निरीक्षण करा. असे लक्षात येईल की फुले ही प्रत्येक डब्यामध्ये डावीकडे आलेली आहे. आपण सुद्धा डावीकडे आधी फुली काढूया. फुलीनंतर अधिकचे चिन्ह काढूया. मग नंतर भागाकार आहे आणि मग नंतर वजाबाकीचं चिन्ह आहे. मग आधी गुणाकार आणि मधात एक वर्तुळ आहे. मग हे पर्यायामध्ये गुणाकार अधिकचे चिन्ह, इथे भागाकार हवा होता म्हणून हा पर्याय चुकला. सी पर्यायामध्ये तर इथे गुणाकारच नाही आहे म्हणून हा पर्याय सुद्धा चुकला. डी पर्यायामध्ये दोन्ही बाजूला गुणाकार आहे म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? प्रश्न क्रमांक बी. बरं का बाळांनो, प्रश्न क्रमांक 41 हा तुमच्यासाठी आहे बरं का. हा प्रश्न 2023 सालच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तुम्ही या प्रश्नाचे योग्य उत्तर काढायचे आहे आणि त्याचे उत्तर कमेंटमध्ये मला कळवायचे आहे. आज आपण एकूण 20 प्रश्न सोडवलेले आहेत. प्रश्न जर तुम्हाला योग्य प्रकारे समजले असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.